तर अजित पवार आणि जयंत पाटील या दोन नेत्यांच्या भेटीसंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्यात. आपण पाहूया. अजित पवार किंवा जयंत पाटील हे एका पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलेले लोक आहेत. काय करायचं काय ठरवायचं एकमेकाचे सर्व गोष्टी एकमेकाला माहीत असल्यामुळं आजची बैठक ही त्यांची महत्वपूर्ण बैठक आहे. किती जरी आपण नाकारलं तरी त्याच्यामध्ये राजकीय चर्चा या झालेल्या आहेत. जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. कदाचित त्या संदर्भामध्ये काही बोलणं झालं असेल आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये एखादी काही अशी धक्का देणारी घटना सुद्धा आपल्या समोर होती. बैठकीच्या निमित्ताने कोण एकत्रितपणाने आला असेल त्याच्यातून काही वेगळा निर्णय किंवा वेगळा अन्वयार्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. साखर कारखान्याच्या बैठकीला वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत ते सगळे असतात. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही कारखान्याचे अध्यक्ष असतील, शिवसेनेचे असू शकतात, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, पवार साहेबांना मानणाऱ्या पक्षाचे असतील, ते सगळे एकत्रित असतात. त्यामुळे दादांची आणि जयंतरावांची बैठक राजकीयदृष्ट्या झाली असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. हो, आता भेट आमची रोजच होते तिकडे विधानसभेत. पण मग काय करायचं, मारामारी करायची काय? ओळखी आहेत, प्रत्येकजण प्रत्येकाला भेटतो विधानसभेमध्ये, हाल हवाल विचारतो. राजकारणामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत, एकमेकाचे कोणाचे शत्रू नाहीत.